मंडळी, जर तुम्हाला 15 मिनिटामध्ये टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी कुठला पदार्थ बनवायचा असेल ना, तर हा ढोकळा या पद्धतीने नक्की ट्राय करा. आपण हा ढोकळा कुकरमध्ये फक्त 15 मिनिटात बनवणार आहोत ना. यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवायचे आहे. न दही, न सोडा, न कुठला निंबू सत्वाचा आपण वापर केलेला आहे. अगदी झटपट ही सोपी पद्धतीने आपण सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि अर्धा निंबू. तर आपण हे बॅटर मिक्सरमध्ये करणार आहोत. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आपल्याला, बेसन, लसूण आणि मिरची. तर लसूण आणि मिरची ऑप्शनल आहे, पण घातलं तर खूप छान टेस्ट येते ढोकळ्याला. आणि सोबतच अर्धा निंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. यासोबतच आपल्याला हळद आणि मीठ सुद्धा घालायचं होतं आणि हिंग, पण मी विसरले म्हणून मी नंतर घातलं. पण तुम्ही सोबतच घातलं तर छान ग्राइंड होतं. आणि साखर सुद्धा घालायची आपल्याला 1 टेबलस्पून. आणि 1.5 वाटी बेसनसाठी आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर हे प्रमाण एकदम अचूक आहे. या पद्धतीने केलं तर तुमचा ढोकळा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार. तर आपल्याला आता हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर बघा, आपल्याला कन्सिस्टन्सी इतपत पातळ पाहिजे आपल्याला, एकदम घट्टही नको आणि एकदम पातळही नको, अशी मीडियम कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला ढोकळ्याला. तर आता मी थोडं भांड्यामध्ये पाणी टाकून ते सुद्धा वापरून घेणार आहे ते. तर यामध्ये आता चवीनुसार मीठ, अर्धा टेबलस्पून मीठ घालते आहे आणि हळद. तर आपल्याला हळद अगदी चिमूटभर घालायची, हळद जास्त घालायची नाही आपल्याला ढोकळ्यामध्ये. आणि चिमूटभर आपल्याला यामध्ये हिंग सुद्धा घालायचं आहे. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. हे तुम्ही जे साहित्य आहे ना, हे मिक्सरमध्ये घातलं तर छान प्रकारे ग्राइंड होतं, पण माझ्याकडनं राहून गेले ती प्रोसेस म्हणून मी आता घालते आहे. पण आपल्याला घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा आपल्या त्याच्यात अडकत नाही. तर आपलं बॅटर छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला आधीच करायची आहे, तेल लावायची. तर आपण इथे कुठलाच सोडा आणि निंबू सत्वाचा वापर नाही केलेला. आपण 1 पॅकेट इथे इनोचं घालायचं आहे आणि इनो घातल्यानंतर आपल्याला लगेच हे फेटून घ्यायचं आहे. जर आपण इथे जराही वेळ थांबलो ना, तर तुमचा ढोकळा सॉफ्ट होणार नाही. म्हणून आपल्याला ही प्रोसेस एकदम झटपट करायची आहे. काही सेकंद आपल्याला कंटिन्यू आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे, तरच आपला ढोकळा सॉफ्ट आणि छान स्पॉन्जी होतो. तर ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे आणि ही प्रोसेस आपल्याला एकदम झटपट करायची आहे. म्हणून आपल्याला आधीच ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्या भांड्याला आधीच तेल लावून घ्यायचं. तर आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे तर बॅटर आपल्याला त्यामध्ये आता घालून घ्यायचं. तर आपण कुकरमध्ये ढोकळा बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1 ग्लास पाणी आधीच कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं. आता आपल्याला त्यामध्ये भांडं ठेवून 15 मिनिटं याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर आपल्याला शिट्टीचा वापर नाही करायचा आहे, शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला 15 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर आता 15 मिनिटं झाले, आपण ढोकळा चेक करून घेऊया. तर मी इथे चाकू टाकून बघते आहे आणि चाकूला काही चिकटत नाही आहे आपलं बॅटर, म्हणजे आपला ढोकळा जो आहे तो परफेक्टली सेट झालेला आहे. आता आपल्याला ढोकळा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर आपला ढोकळा इथे थंड झालेला आहे. तर मी इथे कढई सोडून घेते आहे आणि याला डिमोल्ड करून घेते. तर बघू शकता आपला ढोकळा किती छान जाळीदार झालेला आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. तर मी इथे 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला आता जिरं घालायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. मी हिरव्या मिरच्या इथे कट करून घेतलेल्या आहे. तुम्हाला अख्ख्या घ्यायच्या असेल तर अख्ख्या सुद्धा घेऊ शकता तुम्ही. 7 ते 8 आपल्याला या इथे कढीपत्ता घ्यायचा. तर इथे मी आता अर्धा ग्लास पाणी घालून घेते आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर साखर तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 1 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता.
तर आपल्याला पाणी घालायचं आहे इथे, कारण की जर आपण फक्त तेलाची फोडणी दिली ना तर आपल्याला जो ढोकळा आहे तो घश्यामध्ये अटकू शकतो, म्हणून आपण इथे पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घातलं ना तर ढोकळा अजिबात घश्यामध्ये अटकत नाही. तर आता आपल्याला ही फोडणी आधी थंडी होऊ द्यायची आहे, नंतरच आपल्याला ढोकळ्यावर घालायची आहे. तर आता मी इथे वरून आधी कोथिंबीर घालून घेते आहे ढोकळ्यावरती. आणि छान याला आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपली फोडणी पण थंडी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला वरून अशी छान फोडणी घालून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती जाळीदार, मऊ आणि एकदम लुसलुशीत झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपला ढोकळा बनवलेला आहे. आणि या पद्धतीने तुम्ही केला ना तर तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही, छान असा सॉफ्ट आणि स्पॉन्जी होणार. तर आजची ही खमण ढोकळा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.